तर हाय गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर गाईज आज आम्ही चाललो खोपोली वॉटरफॉलला. तर आम्ही सकाळी सकाळी खोपोलीसाठी ट्रेन पकडली आणि तिकडनं पोचलो खोपोलीवर. आणि खोपोलीवरून काही अंतरावर एक मंदिर आहे, तिकडे पोचलो. आणि तिकडे बघा बाजूच्या विहिरीत किती निळं शुद्ध क्षार पाणी आहे. आणि तिथेच बाजूवाले मक्यावाले काका होते, त्यांच्याकडे मी मक्का घेतला आणि आम्ही ट्रेक चालू केली वॉटरफॉलच्या टुवर्ड्स. आणि आमचे मित्र बघा कसे येडेचाळे करत मजा मस्ती करत चाललेत. आणि तिकडचे काही काही पॉईंट्स असे आहेत ना जिथे तुमचा पाय सटकू शकतो. आम्ही कसे तिकडनं गेलो ते आम्हाला माहिती ट्रेक करताना. आणि ट्रेकिंगला तिकडे खोपोली वॉटरफॉलपर्यंत पोहोचायला तुम्हाला 1 तास लागतो. तर आम्ही अर्धी आमची जर्नी झाली आणि आम्ही थोडा रेस्ट केला. आमचा रेस्ट बघा, आमचे मित्र बघा, हे बघा असे येडेचाले करून रेस्ट करतात. आणि समोरून चला वॅप 7 घेऊन इंजिन आलं मस्तपैकी ट्रेन. अशा माहोलमध्ये निसर्गरम्य वातावरणात ट्रेन बघण्याची मजा आमच्या रेल फॅन्ससाठी तर ती अलगच एक हार्टमध्ये जागा करून जाते. आय थिंक ही चेन्नई एक्सप्रेस होती. ते मस्त तो सीन बघून आम्ही परत आमची ट्रेक चालू केली. आणि खूप थकायला झालेलं. आणि तिकडे जरासं वरती गेलं, एक छोटासा वॉटरफॉल भेटला. बोललो इकडे परत बसूया. आणि तिकडे मस्तपैकी आंघोळ केली, तिकडचं पाणी प्यालो. तिकडे आम्हाला खुर्ली पण सापडली. आणि फायनली तिकडनं काही वेळावरच ते जवळ असल्यामुळे आम्ही खोपोली वॉटरफॉलला पोहोचलो. आणि हा बघा तो खोपोली वॉटरफॉल. आणि आजूबाजूचं तुम्ही वातावरण बघा गाईस, किती सुंदर आहे. आणि मी जगातला पहिला माणूस जो फ्लिपफ्लॉप करून घेऊन ट्रेक करतोय. हा. आणि हे बघा फायनली आम्ही त्या गुफेत पोहोचलो. आणि त्या गुफेतून तो सीन बघा काय गाईस दिसतोय. ट्रेन हे ॲक्च्युली आम्ही त्या गुफेतून हे शूट करतो आणि समोरून ट्रेन जाताना पाऊस प्लस एवढं नेचर. आणि आम्ही आतमधल्या पॅसेंजरला शिट्ट्या आणि टाळ्या वाजून हे करत होतो. आणि ते लोक पण रिस्पॉन्स करत होते. आणि ते ट्रेन गेल्यावरती बघा आमचे येडेचाळे चालू झाले. हे आमचे मित्र कधी सुधारणार नाही. आमची मित्रांची गँगच एक अलग आहे, एक अलग गँग बाई, एकदम कडक. आणि नंतर हे बघा ह्यांनी आपले कोरीव काम चालू केलं. अश्मयुगीन काळातली माणसं. हे बघा आमचं लहान मुलगा ब्लिंकिटमधून भेटलेलं, ते त्याने आणलं बालाजी उचलून, ते चोपून खातोय. आणि तिकडनं आम्ही मस्तपैकी बाहेर पाऊस चाललेला. मग माझ्या डोक्यात आलं की चला आपण ट्रॅकवर जाऊया. तर ट्रॅकवर फिरता फिरता एवढं सुंदर नजारा आला. आणि समोरून अचानक इंजिन्स आले 2, ज्याला आपण बँकर्स बोलतो. आणि ते बँकर्सचं व्हायब्रेशन एवढं भारी होतं ना, आम्ही बाजूलाच उभे होतो. आणि मस्तपैकी तिकडनं आम्ही ट्रॅकवर फिरलो. आणि ट्रॅकच्या आजूबाजूला बघा किती हिरवळ आणि किती तो सुंदर वॉटरफॉल आहे यार, रानपाट. आणि रानपाटचं एक अलग व्हॅल्यू आहे, पण हा वॉटरफॉल पण एक अलग आहे. तर फायनली आमची अशी ट्रिप कंप्लीट झाली. आणि त्याच्यानंतर आम्ही तिकडनं खाली जाऊन अजून एक मोठा वॉटरफॉल आहे तिकडे पण गेलो. तिथे पण गाईस जाम मजा आली. तुम्ही खोपोलीला जा वॉटरफॉलला, खरंच खूप सुंदर आहे.